आज आपल्या सर्वांना माहिती आहे, मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेला आठवण करून दिलेली आहे की जर तुम्ही खिडकीच्या बाहेर बघाल तर चारही बाजूला प्रदूषणच प्रदूषण आहे. खरं तसं पाहायला गेलं तर जिथे आपलं अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्राची राजधानी, हे असं वातावरण असताना, प्रदूषित सगळीकडे वातावरण असताना, मी हाच प्रश्न आयुक्तांना विचारला होता की हे प्रदूषण जे आपण गेले 3-4 वर्ष पाहतोय, सरकारकडून काही उत्तर येत नाही, तुमच्याकडून काही ठोस उपाययोजना होत नाहीयेत, नेमकं ह्या शहरात गुंतवणूक येणार कशी? कोणी नवीन आपण पाहतो की जे गुंतवणूक करायचं असेल किंवा राहायला यायचं असेल किंवा स्वतःच्या नागरिकांना देखील जो त्रास होत आहे, सर्दी असेल, खोकला असेल, व्हायरल असेल, जे काही बाकीचं होत आहे, ॲलर्जीचं जे काही सर्दी खोकला होत आहे, त्याच्यातून सुटकेचा एकच विषय आहे, तो म्हणजे तुम्ही ह्या प्रदूषणावर काहीतरी ठोस पर्याय काढणं. पण कुठेही अजूनही महानगरपालिकेकडून काही उपक्रम दिसत नाही आहे, काही कार्यक्रम दिसत नाही आहे, जाग आली देखील दिसत नाही आहे. हे दुर्दैव आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच मी आपल्या सर्वांसमोर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणलेलं आहे की एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना. संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ॲनिमल शेल्टरमध्ये जी घटना घडली तशी परत घडू नये आणि ज्यांनी ती जे काही क्रूर प्रकार त्या श्वानांवर केले असतील तसंच त्यांना त्या लोकांना शिक्षा मिळावी भर चौकात, ही मागणी केली. आदित्यजी, शहरातील लहान मुलं, वृद्ध आणि नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम हवेच्या गुणवत्तेमुळे झालेला नाही असा दावा पंकजा मुंडे यांनी केलेला आहे. आता हे पर्यावरण मंत्र्यांचं उत्तर आहे, पण मी एकच विनंती करेन त्यांना की छापील उत्तर जे शासनाकडून येतं ते वाचून दाखवण्याच्या आधी एकदा जे आम्ही एक प्रथा पाळत होतो की खरं काय आहे, कारण शासनाकडून उत्तर येतं हे खरे आहे, अंशतः खरे आहे, हे खरे नाही, असंच उत्तर येतं ते. आणि तेच उत्तर आणि जे बाहेर वस्तुस्थिती आहे त्याच्यात जे अंतर असतं ना, ते काचेतून बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर बघितल्यानंतर जाऊन होईल. हो, मला वाटतं त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्र म्हणजे केंद्रात गृहमंत्र्यांचं घर बस. मराठा आरक्षणाच्या संदर्भामधला जो निर्णय घेण्यात आला होता तो 6 महिने झाले तरी अजून प्रत्यक्षात आलेला नाही असं दिसतंय. एकंदर जी आरक्षण प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया होती ती काही तांत्रिक गोष्टींमध्ये अडकल्यामुळे ही सगळी प्रक्रिया खोळंबल्याचं आता समजलं. बघा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आरक्षणाचा विषय असेल किंवा मग कर्जमुक्तीचा विषय असेल, अशी कितीतरी घोषणा आम्ही निवडणुकीच्या आधी ऐकल्या होत्या. आता लाडकी बहिणीचं देखील काय झालंय, किती लाडक्या बहिणी त्याच्यातून कमी केलेल्या आहेत. आणि हेच आमचं सांगणं आहे की विरोधी पक्षनेता, कदाचित हे पहिलं बजेट सेशन असेल जिथे ना विधान परिषदेत ना विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे. नेमकी भाजपला भीती एवढी का आहे, ह्याचं उत्तर तर मिळतच नाहीये. पण आता निवडणुका झाल्या म्हणजे सगळं काही स्थगित करायचं आणि आनंदात कारभार चालवायचा, अशी मनस्थिती आहे का? अशी मनस्थिती असेल तर हे पण सगळं गुन्हा आपण कशाला रोज रोज इथे येतोय? मग जी राज्यातील अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या बेपत्ता होण्याचा गंभीर प्रश्न आज विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित आहे. आकडेवारी समोर आलेली आहे, पण ही परिस्थिती पाहता संपूर्ण आणखीन चिंता वाढत चाललेली आहे. सगळ्या परिस्थिती चिंता वाढत चाललेली आहे, पण त्याच्यावर काही मंत्र्यांकडून उत्तर आलं का हे देखील आपण पाहिलं. नुसतं सरकारने नोंद घ्यावी असं वरतून आदेश आलेले आहेत, पण सरकारने नोंद खरोखर घेतली आहे का, काय उपाययोजना करणार आहेत, त्याच्यावर कुठेही काही आलेलं नाही. चाळीत राहणाऱ्या मुंबईकरांना वाहनं पार्किंग करण्यासाठी आता पालिका भूदंड आकारणार आहेत. मेन म्हणजे चाळीत राहणारे जे नागरिक आहेत त्यांची वाहनं त्यांना त्या गल्ली बोळात लावता येणार नाही. हे सगळे चाळे करण्याच्या आधी जे चाळीत राहतात त्यांच्यासाठी आम्ही जे सेस नॉन सेस प्रॉपर्टीज आहेत, मुंबईत लाखो मुंबईकर टेनेंट म्हणून राहतात. मग चाळींमध्ये राहतात, इमारतींमध्ये राहतात. काही चाळींची आपण जर परिस्थिती पाहिली तर खूपच एकदम भयानक झालेली, राहण्यासारखी नाही आहे. पण महानगरपालिका जे चाळे करत आहे ना, त्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे आम्ही सांगतो की पागडीचा कायदा त्याच्यात बदलून जे टेनेंट्स आहेत, मग पागडीमध्ये असतील किंवा नॉनसेस प्रॉपर्टीज ह्या उपनगरात आहेत, सेस प्रॉपर्टीज शहरात आहेत, दोन्हीकडे हा कायदा आणा. तिकडे जे राहतात त्यांना पहिलं संरक्षण द्या, त्यांना तुम्ही एक ओळख द्या टेनेंट्स म्हणून, त्यांचे जे काही अधिकार आहेत ते नीट ठेवा तुम्ही आणि मगच पुढचा विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जो कायद्यात ती तरतूद आणलेली 79 आणि B ती अजूनही सुप्रीम कोर्टात आहे. त्याच्यासाठी केंद्र सरकारकडे किंवा आपल्या राज्य सरकारकडून त्या कोर्टामध्ये काही पाठपुरावा होतोय का? आपल्याला आठवत असेल, मी बैठक देखील मागितली होती मागच्या अधिवेशनात. आत्ता परत त्यांना स्मरणपत्र लिहिले की अजून बैठक मिळालेली नाही आहे. म्हणजे निवडणुका होऊन गेल्यानंतर जे मी परत तुम्हाला सांगतोय की एकंदर निवडणुका होऊन गेल्यानंतर मग शहरी लोक
असो किंवा ग्रामीण लोक असो, एकंदर नागरिकांकडे लक्षच द्यायचं नाही. नुसतं VIP व्हिजिट होतील त्याच्यासाठी बॅनरबाजी करायची, पण नागरिकांकडे लक्षच द्यायचं नाही, असंच या सरकारने ठरवलेलं आहे. नवी मुंबईमध्ये नियम धाब्यावर ठेवून त्यांचा वाढदिवस आहे आज. लाडक्या बहिणींना लखपती करण्याचा बेस सत्ता पक्ष करतात. ते एकीकडे केंद्राकडे पैसा नाही, खडखडत आहे, तर काय सांगणार यावर? बघा, हा पैसा नाही आहे, हे लाडक्या बहिणींमुळे नाही आहे. जे सरकार आता सांगते ना की लाडक्या बहिणींमुळे भार वाढलेला आहे, हे खोटं आहे. आम्ही पण शिवभोजन थाळी सुरू केली होती, कुठेही असा भार वाढत नाही. ह्यांचा जो भार वाढलेला आहे किंवा पैसे जे गायब होत आहेत ते ह्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांमुळे होत आहेत. 77,000 कोटी मराठी राज्य सरकारने एक मिनिट एक काय राज्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते मारहाण केल्याची आता कशावरनं झाली आहे? कशावरनं झाली? काय काय विषय काय होता? डिबेट शोला ते होते, ते एका पुण्यामध्ये डिबेट शो झाल्यानंतर ते खाली नाही, पण विषय काय? वैयक्तिक वादावरून, त्यांच्या अगोदरच्या वैयक्तिक वादावरून. मग मला तुम्ही सांगा, जर असेच दोन ह्या पक्षांमध्ये असं होत असेल तर खातं नेमकं करते तरी काय? कोणी सुरक्षित आहे की नाही आपल्या रस्त्यांवर? मराठी शाळा 255 मराठी शाळा बंद झाल्या असं लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे. आम्ही काही उपाययोजना करू असं राज्य सरकार म्हणतंय. खरंच उपाययोजना होतील? बघा, शाळेत पाठवण्यासाठी हे सरकार कोणावर उत्सुक आहे असं तरी वाटत नाही आहे. जसं काय चाललंय तसाच कारभार चालू आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की शाळा आणि शाळेंमध्ये काय आपण नेमकं सिलेबस आपण हे करत आहोत मुलांसाठी किंवा मुलींसाठी. चांगले बाथरूम आहेत का, चांगले क्लासरूम आहेत का? मध्यंतरीच्या काळात मला आठवतं एक तरुण मुलगा महाराष्ट्रातच स्कूटरवरनं फिरत होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि झेडच्या शाळा दाखवत होता. आपले सर्व लोकांनी लाईक केलंय, खूप लोकांनी कमेंट केलंय की सरकारने लक्ष द्यावं, सरकारने लक्ष द्यावं. पुढे सरकारकडून काही नाही. संदर्भात तुम्ही आग्रही आहात. काल हर्षवर्धन सत्ताधिकारी म्हणाले की ही जागा आम्हाला द्या, उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेसाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर शरद पवार यांचं देखील नाव या राज्यसभेत आग्रही असं पाहायला मिळते. नक्की असं कुठचंही नाव आलेलं नाहीये, कुठचीही चर्चा झालेली नाहीये. पक्षाची भूमिका ठामपणे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जी पहिल्या दिवसापासून मी मांडत आहे ती हे आहे की आमचे दोन्ही खासदार, मग संजय राऊतजी असतील किंवा प्रियंका चतुर्वेदीजी असतील, ह्या दोन्ही खासदारांकडून आपण राज्यसभेत जो लढा आपण पाहतोय, मग तो संविधानासाठी असेल, तो देशाच्या अदानीकरणाच्या विरोधात असेल, धारावी विकण्याच्या विरोधात असेल, मुंबई आणि महाराष्ट्र जो अन्याय होतो त्याच्या विरोधात असेल, तो लढा ठामपणे आम्ही तिथे देत असतो. कुठचाही काँग्रेसचा वॉकआउट असेल, कुठचाही इंडिया आघाडीचा, आता इंडिया आघाडीमध्ये मला माहीत नाही किती लोक आहेत, पण आम्ही आणि ठराविक जे लोक आहोत, जो काही वॉकआउट असतो, जी काही भूमिका असते, ते दोन्ही ठामपणे मांडत असतात. आपल्याला आठवत असेल प्रतिभाताईंपासून मग प्रणवदानपर्यंत वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवून देखील त्यांना जाहीरपणे काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. तसंच एकमेव आमचा पक्ष आहे जो आत्ता ह्या पूर्ण 5 वर्षाच्या काळात इंडिया आघाडीमध्ये ठामपणे राहिलेला आहे. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे. हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळाचं पाहिलं आणि MBAचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे. कारण 2020 आम्ही एक सीट NCPला दिली होती. तशी मतमतांतर दिसतात त्यावरून. डिझेल खरेदी ही राज्याबाहेरून देखील केली जाणार आहे. विशेषतः गुजरात किंवा तामिळनाडू ज्यांचं वॅट कमी आहे ह्यांचं इंजिन ते गुजरातच्या चर्चेवर चालतं ना. आदित्यजी पण राज्यसभेवरून संजय राऊत आणि तुमचं वेगवेगळं बिलकुल नाही आहे. परवा ते बोलले ना, पक्षाची भूमिका आहे ती आहेच. परत ते संजय बघा काय तुम्हाला ऐका, परत तुम्हाला सांगतो, जी पक्षाची ठाम भूमिका आहे राज्यसभेबद्दल ती मांडलेली आहे. तसंच पक्षाच्या आमदारांचं पण मत आहे जे ह्या राज्यसभेसाठी मतदान करतात. आग्रही नाही, ही भूमिकाच आहे आणि हे सत्य आहे, तथ्य आहे. साहेब, MSRTCच्या त्या डिझेल खरेदीमुळे राज्याचा तोटा होणार आहे. 10 करोडसाठी फोन येतात आहे आणि त्यांना सभापती बघू देत नाही आणि ते पण कामच मला वाटतं तो काल आज पण विषय आम्ही घेतलेला हाऊसमध्ये, त्याच्यावर आता सभापतींनी सांगितलं त्याला. आदित्यजी, नवी मुंबईमध्ये खरं तर नियम धाब्यावरती आपका टाइम आहे का? डान्स बार सुरू आहेत आणि या डान्स बारचे काही व्हिडिओज लोकशाही मराठीने आपल्या विधानसभेमध्ये देखील हा उपस्थित केला होता मुद्दा. ते सावली छान आहे. ड्रग्सचे प्रकरण देखील वाढत चाललेलं आहे. MSRTCच्या त्या डिझेल खरेदीमुळे राज्याला मात्र तोटा होणार आहे. त्यामुळे गुजरात किंवा तामिळनाडू या दोघांकडनं त्यांना डिझेल खरेदी करावी लागेल. बघा, अनेक गोष्टी ज्या आम्ही लोकांसमोर आणत आहोत, मग अगदी ते गिफ्ट सिटी असो, बुलेट ट्रेन असो किंवा आता हे डिझेलचं प्रकरण असो, ह्यांनी आपल्या राज्याचा तोटा होणार आहे अशी आम्ही कुठच्याही मनाचे नाही आहोत की जर आपल्याच देशामध्ये दुसऱ्या राज्याचा फायदा होतो आणि आपलं काही नुकसान होतंय वगैरे वगैरे असं आम्ही बघत नाही आहोत.
पण मुद्दाम कोणीतरी ह्याच्यात आपल्याच राज्याचं नुकसान करायचं म्हणून ही भाजपची जी भूमिका आहे त्याचा आम्ही विरोध करतो. नवी मुंबईमध्ये जे एपीएमसी पोलीस ठाणे आहे तिथे बाहेरच ड्रग्सचं प्रकरण जे आहे ते समोर आलेले आहेत. जे 2 तरुण आहेत त्याच्यामध्ये, पण अशा पद्धतीचं नवी मुंबईमधले हे सगळेच प्रकरण वाढत चाललेलं आहे. फक्त नवी मुंबई नाही, आज मला वाटतं अनेक आमदारांनी आमच्या दोन्ही बाजूच्या खरं तर ही चिंता व्यक्त केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचं प्रकरण खूप वाढत चाललेलं आहे. काही काही ठिकाणी हे देखील व्यक्त केलेलं आहे सत्ताधारी आमदारांनी देखील की ह्याला कुठेतरी अधिकृत हात आणि आशीर्वाद आहेत का, छुपे आशीर्वाद आहेत का, उघड आशीर्वाद आहेत का, सरकारकडून आहेत का, प्रशासनाकडून आहेत का, गृह खात्याकडून आहेत का, ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांकडून एक ठोस उत्तर आता अपेक्षित आहे. नाही, मी आपल्या राज्यासाठी कुठचं परत दुसऱ्या राज्याशी कंपेअर नाही करणार किंवा उगीच कोणाला तरी बदनाम नाही करणार. चंदा रे बैठेंगे बातें करेंगे. अरे चंदे पे मत बात करो यार, वो नहीं, मजाक करो. हमारी बात स्पष्ट है. मैंने पहले दिन से यही कहा है कि हमारे जो राज्यसभा के सांसद हैं वो पहले दिन से ही अगर आप देखें तो हर एक भूमिका को अच्छी तरह निभा रहे हैं. फिर वो देश में संविधान का रक्षण हो, देश जो अदानी को बेचा जा रहा है, मुंबई जो अदानी को बेची जा रही है, मुंबई पे महाराष्ट्र पे जो भाजपा अन्याय कर रहा है, अत्याचार कर रहा है, उसके खिलाफ अगर कोई बुलंद आवाज़ उठा रहा है तो हमारे दोनों सांसद हैं और ये दोनों जगह हमारी रहनी चाहिए. वो तो एक पॉलिटिकल बात हुई, लेकिन दूसरी बात अगर आप देखें तो एमवीए जिस तथ्यों पे फॉर्म हुआ है उसमें अगर आप संख्या के हिसाब से जाए तो राज्यसभा पे हमारा दावा है और वो कायम है. आप आपके कैमरे के बीच आ रहे हो सर. हमारी 2 सीट कायम है और हम उस पे कायम है. इंडिया अलायंस की बात करें, आपको लगता है इंडिया अलायंस नाम तो सुना ही होगा. कितने लोग आप लोग को लग रहा है कि इंडिया अलायंस आपका इंटैक्ट है? अभी भी कुछ लोग चले गए, आपको कुछ देखिए इंडिया अलायंस में कितने लोग हैं क्या है, मुझे लगता है उससे ज़्यादा भी हम जिस तत्वों के लिए लड़ रहे हैं, हम जिस संविधान के लिए लड़ रहे हैं, मुझे लगता है वही सबसे महत्वपूर्ण है. और इसी लड़ाई में हम कांग्रेस के साथ जो भी अभी तक अपनी भूमिका निभाते आए हैं वो कायम तरीके से निभाते आए हैं. और अगर दिल की भी बात करें तो बड़े दिल की बात करें तो आपको याद होगा कि मेरे दादाजी हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे ने भी प्रतिभाताई पाटिल हो या फिर प्रणब दा हो, दोनों को हम एनडीए में होते हुए भी कांग्रेस के उम्मीदवारों को तब प्रेसिडेंटशिप के लिए सपोर्ट किया था. आदित्य जी, एक प्रश्न आहे. आता राणीबागेमध्ये लॉ एंड ऑर्डर की अगर बात करें तो कांग्रेस के विधायक खुद सदन में बता रहे हैं किस तरीके से बिश्नोई बैंक का पता है, क्या परिस्थिति हो रही है महाराष्ट्र की, सेलिब्रिटीज, पॉलिटिशियन और अब एमएलए सलमान खान के बारे में. पहले अगर आप देखिए तो एक सत्ताधारी विधायक उन पे हमला हुआ, फिर सेलिब्रिटीज को कॉल्स आ रहे हैं. मुझे लगता है ये सिर्फ मैं एक गैंग के बारे में नहीं, लेकिन जो रास्ते पे हो रहा है या ड्रग्स के बारे में हो रहा है या पूरी जो क्रिमिनल एक्टिविटी हो रही है, महाराष्ट्र में कोई होम मिनिस्टर है या नहीं है या सिर्फ वो पॉलिटिक्स में बिजी है, अभी सवाल यही खड़ा होता है. एक महत्वाचा प्रश्न आहे. राणीबागेमध्ये आता इंडिया गठबंधन के नेतृत्व को लेकर एक बार फिर सवाल है. सीधा सवाल आपसे है कि कई लोग अब ये कह रहे हैं कि राहुल गांधी को साइड हो जाना चाहिए, ममता बनर्जी को जो है नेतृत्व देना चाहिए. आदित्य जी से सीधा सवाल है. देखिए, इसकी चिंता ना करें. मुझे लगता है आज देश को देश के नेतृत्व की चिंता है, क्योंकि देश में अगर आप देखें तो जियोपॉलिटिकली, जैसे बीच में राजीव शुक्ला जी ने कहा ना कि हम खुद को विश्वगुरु मानते, लेकिन चेला कौन है. आज जो बीच में भी 2-3 बार अगर आप देखें तो ऑपरेशन सिंदूर के समय हो, सीज फायर क्यों बुलाया गया था. अगर हम वो जीतने वाले थे, फिर सीज फायर किसने करवाया, उसमें कोई दोस्त दुनिया भर में खड़ा रहा हमारे साथ. अगर आप इकोनॉमिकली देखें, देश में भी और देश में अन्य देशों के साथ, देश के जो अपने रिश्ते हैं दूसरे देशों के साथ, चाइना के साथ जो ट्रेड डेफिसिट हो या अभी इंडो यूएस डील हुआ है नहीं हुआ है, सेलिब्रेशन क्यों हुआ, फिर अभी रिवर्क होने वाला है. मुझे लगता है इंडिया जो अलायंस है उसके नेतृत्व की चिंता ना करें, देश के नेतृत्व की चिंता भी हमें करनी जरूरी है. शक्तीपीठला खरं तर शेतकऱ्यांचा विरोध आहे. एक मिनट. बड़े पैमाने में बांग्लादेशी आए, उनको उन्होंने जितने भी इलीगल थे उनको सबको भेज दिया, लेकिन दोबारा आ जाते हैं. ऐसे में तो यही मैंने कहा ना, जैसे देश को देश के नेतृत्व की चिंता है, क्योंकि अगर बांग्लादेशी इतने आ रहे हैं देश में तो कहीं ना कहीं केंद्र सरकार भाजपा की जो है पिछले 12 साल से केंद्र पे अगर आप देखें तो पूरी पकड़ बना के बैठी हुई है, कहीं ना कहीं नहीं तो पूरी तरीके से फेलियर है. अगर किसी देश में से पूरे बीच में 6-7 राज्य को क्रॉस करके महाराष्ट्र में आके बस रही है
तो भाजपा की जो केंद्र सरकार है, उनके गृह मंत्री है, उनके रक्षा मंत्री है, क्या वो फेलियर नहीं है? और क्या ये मेयर बता रहे नहीं खुद कि वही फेलियर है? खुद भाजपा की मेयर कहती है कि अभी भाजपा की केंद्र सरकार फेलियर है, तो देश के नेतृत्व पे उन्हें सवाल उठा है। ये बहुत बड़ा एक विषय है, गंभीर विषय। शक्तीपीठला खरं तर शक्तीपीठला शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि विरोध असताना देखील ते बांधलं जात आहे, काय प्रतिक्रिया? कारण जी सरकारला शक्ती पाहिजे ती सगळी शक्ती त्यांना कॉन्ट्रॅक्टर्स कडून घ्यायची आहे, म्हणूनच तो रस्ता बांधला जात आहे। राणीबागेमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी एक शेवट हा आणि मग शेवटचा इथे घेतो, तिथून नाही येत, तुमच्यावरती आता बोट दाखवतील। एयरपोर्ट पे कभी एक शेड होता था टेम्परेरी शेड की जहाँ लोग रमजान अदा करते थे, तो उसका टैक्सी और रिक्शा वाले वो हटा दिया, उसके बाद फिर से बांगोरी की बात रखा जाए। हालांकि सुप्रीम कोर्ट ने शायद हाईकोर्ट ने इंप्लीमेंट किया है कि अगर MMRD बना के दे सकती तो करें, लेकिन इसमें विरोध के सुर भी है। क्या लगता है कि होना चाहिए लोगों को रमजान के वक्त? ये बहुत ही माइक्रो लोकल इशू है, मुझे इस पे थोड़ी क्या लीगैलिटी है उस पर देखना पड़ेगा। हमने हाउस में खासकर अभी- देखा है कि अभी आता गुजरातमधून सिंह मागवला तुम्ही राणीबागेचं काय राणीबागेमध्ये गुजरातमधून आता सिंह मागवला जाणार आहे पर्यटन वाढवण्यासाठी। ठीक आहे, बघा ना, उलट त्यांच्याकडून एशियाटिक लायन जर आले, हे आपल्याला आठवत असेल, मध्य प्रदेश देखील शिवराज सिंग चौहान साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एशियाटिक लायन्स तिथे आणण्याचा प्रयत्न करत होते, कारण तिथे जेनेटिक पूल हा इंटरब्रीडिंगमुळे खराब होत चाललेला आहे। तो जर आपल्याला टिकवायचा असेल आणि एशियाटिक लायन्स आपल्याच देशात आहेत, जर ते टिकवायचे असतील तर आपल्याला ते थोडं वेगळं वेगळं करून जे सायंटिफिकली वेगळं करायचं असेल ते आपल्याला करायला लागेल। तरी देखील माझा दावा हाच राहील की पेंग्विन सारखी यशोगाथा मला दुसऱ्या कुठच्याही राज्यात दाखवा।